शांतीबन वृद्धाश्रमात नवीन शाखेचं ओपनिंग झालं ते म्हणजे सिंहगड रोड वडगाव बुद्रुक या ठिकाणी. आणि आपली तिथली संस्था चालूसुद्धा झाली. लोकांच्या रिक्वायरमेंट्स आणि आत्ताची काळाची गरज बघता एका ठिकाणी जागा पुरेशी पडत नाही. त्याच्यामुळे खूप सारे फोन येतात की चांगल्या फॅसिलिटीज, चांगल्या रूम्ससुद्धा आहेत का. कारण काहींना रिटायरमेंटनंतर किंवा काहींची मुलं आउट ऑफ गेल्यानंतर राहण्याची सुविधा लागते किंवा प्रत्येकाचं घरी पटतं असं नसतं. त्याच्यामुळे खरं तर ही काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे आपल्या शाखेचं ओपनिंग वडगाव बुद्रुक येथे झालं आणि सुरू झाल्यानंतर आपल्या इथे लगेचच 2 नवीन मेंबर आले. त्यातील एक व्यक्ती बेडरिडन होते आणि एक आजी त्यातल्या थोडंसं डिमेन्शिया किंवा विस्मरण असं होतं. त्यामुळे प्रत्येकाच्या अडचणी असतात. कुणी असं मुद्दामून वृद्धाश्रम म्हणा किंवा केअर सेंटर या ठिकाणी ठेवलं जात नाही. कारण ही जी नर्सिंग केअर आहे की त्यांची एक्सरसाइज करून घेणे, नळीतनं त्यांना फिडिंग देणे किंवा सक्शन करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या घरी होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा मेडिकल सपोर्ट लागतो. म्हणूनच आपल्या सेंटरमध्ये त्यांची जी काही नर्सिंग केअर आहे की अगदी स्पंजिंगपासनं 2-2 तासाने फिडिंग देणं, त्यांचं सक्शन करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे अगदी प्रामाणिकपणे आणि मनापासून केल्या जातात. त्याचप्रमाणे ज्या दुसऱ्या आजी आल्या होत्या त्यासुद्धा विस्मरण, लक्षात न राहणं, चालता येत नाही आहे तरीसुद्धा बाथरूममध्येच जायचं आहे हा हट्ट धरणाऱ्या ह्या अशा आजी होत्या. प्रत्येकाच्या अडीअडचणी फार वेगळ्या असतात आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा आपल्याला अशा नर्सिंग केअरची आणि वृद्धाश्रमाची सुद्धा गरज पडते. आणि प्रत्येकजण कुणी मुद्दामून ठेवत नसतो. प्रत्येकाच्या घरी फॅमिली अडचणीसुद्धा असू शकतात. त्यासुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण प्रत्येकाला आपली व्यक्ती हवीहवीशीच वाटत असते. पण आता ह्यांचा हट्ट पूर्ण करणं प्रत्येक घरच्यांना जमतं असं नाही आहे. आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे प्रत्येकाला घरी वेळ देता येतो असं नाही आहे. आता ह्या आजींचंच उदाहरण घ्या. आल्यापासून भूक लागली चालू होतं. जेव्हा जेवण समोर आणलं हार्डली 2 घास खाल्ले. पण त्याच्यानंतर मी स्वतः अगदी जबरदस्ती करून त्यांना जेवण भरवलं. तेव्हा त्या जेवल्या. त्याचप्रमाणे ह्या आजोबांनासुद्धा अगदी पालेभाज्यांचं सूप करून देणं, व्हेजिटेबल सूप, त्याच्यानंतर डाळीचं पाणी, वरणाचं पाणी, असं सगळं काही फिडिंगमध्ये आपल्याला द्यावं लागतं. कारण जरी नाकात नळी असली तरी फिडिंग प्रॉपर जाणं शरीराला गरजेचं असतं. आजींचासुद्धा इतका अट्टहास चालू होता. त्याच्यामुळे जबरदस्तीने त्यांना भरवावं लागलं. अर्धी का होईना पोळी पोटात जाणं गरजेचं होतं. अशा प्रकारे आजींना जेवण भरवणं, बाथरूमला नेऊन आणणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या. आणि आजचा दिवस माझा असा मस्त गेला 2 मेंबरसोबत की जे अगदी हट्टी होते. आणि मस्त जेवण केलं कारण मी टिफिन घेऊन येत असते, चहा पिला. आणि त्याचप्रमाणे सनलाईट तुम्हाला दाखवायचं राहिलं की आपल्या नवीन वरती टेरेसवर जर गेलं तर एवढ्या भारी जसं जणू काय आपण महाबळेश्वरला आलो आहे असं सनलाईट दिसतं. तर खूप मस्त दिवस माझा रोजच जात असतो आणि आजचासुद्धा गेला. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा.